कावळ्याला हाक मारतानाच्या नाही, हे काही काही ठिकाणीच होतं. मकरन सर मराठवाड्यातले, पण त्यांना माहीत असल्यामुळं, कारण म्हणजे त्यांचं सासरवाडी कोकणातली. मला स्वतःचा लवकर कंटाळा येतो. मला असं वाटतं की मी घराबाहेर पाय ठेवला की लोकांनी म्हणावं वा काय केस आहेत. थँक्यू. म्हणजे मला अजून आठवतं की मकरन सरांचा सीन चालू आहे आणि ते कॅरेक्टर रोल प्ले करतायत आणि आम्ही कट बोलायचं विसरलोय. की आनंद मरा नाही, आनंद मरते नाही, तसं काहीतरी व्हायला पाहिजे, तशी एंट्री पाहिजे. कावळ्याला हाक मारण्याच्या प्रसंगात मग तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, तुमच्यापैकी असं कोण आहे की बिंदास बोलतो पण माती खातो? ज्या माणसाने भूत ही कल्पना काढली त्याला पांढऱ्या साडीवर राग होता, म्हणून त्याने पांढऱ्या साडीत भूत येतं हेच रजिस्टर केलं. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एक धमाल कॉमेडी सिनेमा, हॉरर कॉमेडी सिनेमा आपल्या भेटीला येतोय लवकरच, ज्याचं नाव आहे तुंबाडची मंजूळ, आणि त्या निमित्ताने सगळी टीम आहे माझ्या बरोबर. हॅलो, नमस्कार, हाय. बरं, हा जो काही उत्साह दिसतोय आता, मला खरं खरं सांगा, हा उत्साह सगळा कॅमेऱ्यासाठी आणि सगळं आहे, त्याच्या मागे किती थकल्यात बोलून बोलून? खूप. खरं तर हा शेवटचा इंटरव्ह्यू असल्यामुळे अवसान उसणं आणणं या म्हणजे काय हे तुम्हाला आमच्यावरून दिसतंय. पण हा इंटरव्ह्यू अत्यंत ताजेतवानेपणाने देण्याचं कारण या मुलाखतीची सूत्रधार ही आहे. त्यामुळे आम्ही सगळे ताजेतवाने आहोत. तू कुठलाही प्रश्न विचारलास तरी आम्ही अत्यंत ताकदीनं उत्तर देऊ याची खात्री बाळग. योगेश शिरसाट, हा ये पटकन बा. बरं सर, मला सुरुवात तुमच्यापासूनच करायची आहे. मी ना ज्यावेळेस तुमचे सगळे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज बघत होते ना सोशल मीडियावर, तर मला असं कळलं की तुमच्या ना प्रत्येक कॅरेक्टरची त्या स्टाईलमध्ये एक खास ओळख करून दिली आहे. म्हणजे आता जितेंद्र दादाचं असेल तर पॉवरफुल, पण बायकांच्या पुढे बत्तीगुल वगैरे, अशा प्रत्येकासाठी काही काही लाईन्स होत्या. तर आता जसं मी म्हटलं, हे अनफिल्टर्डच असू शकतं, तर मला तुमच्याकडून ऐकायचं, प्रत्येकाची एका लाईनमध्ये खरी खरी एक फनी ओळख मला ऐकायची आहे तुमच्याकडून. मगाशी जितेंद्र दादा बोलला ना की दिवाळीचे फटाके, मी प्रत्येकाला एक फटाक्याची उपमा देऊ शकतो. म्हणजे आयटम बॉम्ब तो म्हणजे आमचा जितेंद्र जोशी दादा आहे, जितू दादा. सुतळी बॉम्ब तो जेव्हा फुटतो तेव्हा आवाज होतोच. आणि अंशुदा म्हणजे ती सुरसुरी असते ना, ती सुरसुरी, ते सुरसुरीने प्रत्येक गोष्ट पेटवावी लागते. तो प्रत्येकाला पेटवत होता तिथं. त्याची एनर्जी बघून प्रत्येकजण पेटत होता, असं होतं. आणि दिवाळीला सगळ्यात महत्त्वाचा असतो आकाशदिवा. तो आकाशदिवा म्हणजे आमची सई, की आकाशदिवाशिवाय दिवाळी साजरी होत नाही. आणि मकरन सर म्हणजे रॉकेट आहे, रॉकेट, की ते जमिनीवरून सुरू होतं ना, आकाशात जाऊन मस्तपैकी ते रंग उधळतं. तसं आपले मकरन सर होते. आता विविध म्हणजे तो प्रत्येक फटाक्याला वात लावणारा तो हे होता, अगरबत्ती घेऊन वाजलेला. ती अगरबत्तीच आहे ही खरं तर. आणि तो व्यवस्थित तो प्रत्येक फटाका कसा फुटला पाहिजे याची व्यवस्थित काळजी घेत होता. आणि ओमबद्दल बोलायचं, ओम म्हणजे एक 10,000ची माळ असते ना, फाड 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 फुटतच राहते आणि आनंद देत राहते. आणि जाळ आणि धूर संगच कसा असतो ते म्हणजे आपला ओम. आणि छोटा एक लवंगी फटाका असतो की तो खूप आवडतो प्रत्येकाला. म्हणजे तो हातात धरून पेटवून पण फेकता येतो, तो पेटवून पळून पण जाता येतं. असा छोटासा लवंगी फटाका, पण तो खूप मोहक असतो. तशी आमची ही प्रियल आहे. आणि माझ्याबद्दल काय सांगू मी, कारिटा असतं ना दिवाळीत, कारेट जे अंगठ्याखाली फोडतात तुम्ही, पायानी फोड, पहिल्या दिवशी पायानी फोडतात ना हिरव्या रंगाचं. ते काही काही नाही, हे काही काही ठिकाणीच होतं. हे आता मकरन सर मराठवाड्यातले, पण त्यांनाही माहीत असल्यामुळं, कारण म्हणजे त्यांचं सासरवाडी कोकणातली, ते संस्कार पण त्यांच्यावर झालेत म्हणून त्यांना माहिती आहे. सिनेमा कोकणातला आहे त्यामुळे अनुषंगिक बोलणं. आणि हा सिनेमा बघताना प्रेक्षकांना अभ्यंग स्नान करण्याचा फील येणार, हे मात्र, आणि छान ओटण्या लावल्याचं फील येणार, अभ्यंग स्नानाचं फील येणार प्रेक्षकांना, हे मात्र नक्की. बरं, मला प्रियाला विचारायचं आहे, प्रियल, तू असं ठरवलंयस का की आयुष्यातले जे जे महत्वाचे सिनेमे असणार आहेत ते सगळे जितेंद्र दादा बरोबर करायचं? का कर्ण झाला, राजा शिवाजी आत्ता झाला, आणि आता हा. असंच योगायोग येतोय माझा. कदाचित जितू सर माझ्यासाठी खूप लकी आहेत. असे योग तुझ्या आयुष्यात वारंवार येत राहत आणि असेच करत राहू आम्ही एकत्र सिनेमे. येस.
क्या बात आहे जितेंद्र दादा. तुझी प्रत्येक भूमिका ही कायम वेगळी असते, हे कायम, आणि हे म्हटलंही जातं आणि मला वाटतं प्रत्येक कलाकार म्हणतो सुद्धा की माझी भूमिका वेगळी आहे असं हे प्रत्येक वेळेस असतं. पण मला खरं खरं सांग की प्रत्येक भूमिकेच्या वेळेस स्वतःला ते चॅलेंज तू कसं देतोस की ओके आता ह्याच्यात काहीतरी एक नवीन वेगळं काहीतरी आणायचं आहे? मला नाही माहिती. मला असं वाटतं की माझे जे दिग्दर्शक आहेत, म्हणजे तुकारामासाठी बोललं जातं तर ते चंद्रकांत कुलकर्णींना आधी दिसलेलं असतं. दुनियादारी मला वाटलंही नव्हतं की ते मेवण्यांचे पाहुणे, ते संजय जाधव यांना दिसलेलं असतं. चोरीचा मामलामधला चोर हा प्रियदर्शन जाधवला दिसलेला असतो. तसं या ही जी रवी अण्णाची ही आमच्या विविधला दिसली. ती माणसं मला मदत करतात. त्यानंतर लेखक असतात, ते त्यांनी लिहिलेलं असतं, सहकलाकार असतात, म्हणून कदाचित होत असेल. बाकी मला स्वतःचा लवकर कंटाळा येतो, त्यामुळे त्या कंटाळ्यातनं बाहेर येण्यासाठी मी प्रयत्न करतो. आता तो प्रयत्न जर यशस्वी होत असेल तर त्याला जबाबदार त्या चित्रपटाचे लेखक आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक यांची मी ते श्रेय त्यांना देईन. तुझी जी एंट्री आहे सिनेमा म्हणजे ट्रेलरमध्ये पाहिली ती फारच कमाल आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपली मोठ्या पडद्यावरची एंट्री एकदम अशी ग्रँड किंवा अशी बाप असावी, काहीतरी हटके असावं, किंवा त्या आरशात जे तू बघतोस पाणी उडतं आणि हे सगळं. मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये जितेंद्र म्हणून तुला काय वाटतं, तुझी एंट्री कशी असली पाहिजे? खऱ्या म्हणजे ही आयुष्यात सिनेमापुरतीची एंट्री असते. रिअल लाईफमध्ये तुला काय वाटतं, जेव्हा तू घराबाहेर पडतोस तेव्हा ती तुझी एंट्री कशी असावी? माझी घराबाहेरची एंट्री कशी असावी, अशी असावी की घरात जे लोक आहेत त्यांनी माझी वाट पाहावीत आणि त्या घरात त्यांनी मला परत घ्यावं. कायमचं दार बंद करून घेऊ नये. मग मी कुठल्याही म्हणजे माझ्या घरातनं बाहेर पडतो, मला हे नाही उत्तर देता येणार. खरं तर मला इतकं नक्की सांगेन, तुला जे हवं आहे उत्तर, त्याच्या जवळपास जाणारं उत्तर हे की मी माझ्या मनाच्या कोपऱ्यातून घरातून बाहेर पडण्यासाठी मला जी एंट्री जिनं मदत केली ते आनंदमधले राजेश खन्ना होते. त्या एका व्यक्तिरेखेपासून मी इतका जास्त इन्स्पायर की मला आयुष्यावर असं वाटतं की ते जे वाक्य आनंद मरा नाही आनंद मरते नाही, तसं काहीतरी व्हायला पाहिजे, तशी एंट्री पाहिजे. हां, एंट्री कशी असेल त्यापेक्षा माणसाची आता या वयाच्या टप्प्यावर आहोत का आपली एक्झिट कशी असावी याचा विचार केला पाहिजे. आणि अशी असावीत की अनेक वर्ष आपली आठवण काढत गेली पाहिजे, अशी आपली एक्झिट असावी असं वाटतं एंट्रीपेक्षा. वा, मला असं वाटतं की मी घराबाहेर पाय ठेवला की लोकांनी म्हणावं वा काय केस आहेत. थँक्यू. विविध सरांना मला विचारायचं आहे, हे सेटवर हे असं चालू असायचं? हा हे असंच चालू असायचं. प्रत्येक इंटरव्ह्यूला समाप्त एवढाच बोर्ड घेऊन बघून. विविध सर, तुम्हाला विचारायचं आहे की त्या सगळ्या कमाल कलाकारांना एकत्र घेऊन काम करणं ही खाऊची गोष्ट नाही आहे, आणि त्यात इतके सगळे अवली आहेत सेटवरती. काय किती धमाल केली आहे सेटवरती, आणि एखाद्या शॉटच्या वेळेस, एखाद्या सीनच्या वेळेस असं झालंय का की सगळेजण फुटले आणि तुम्ही त्यात विसरून गेलात की तुम्ही डिरेक्टर आहात? हो, हे खूप वेळा झालंय. हो, सतत. म्हणजे मला अजून आठवतं की मकरंद सरांचा सीन चालू आहे आणि ते कॅरेक्टर रोल प्ले करतायत आणि आम्ही कट बोलायचं विसरलोय. कारण चालू दे मिळतंय असा एक तो त्यांचा टायमिंगच आहे आणि तो मला कुठेही कट करावं असं वाटलं नाही. सो असं बराच वेळा झालं. अंशुमंदाचे रिॲक्शन, हो आम्ही खरंच कट केला नाही ते. म्हणजे आणि ह्या सिनेमाची गंमतच ही आहे की ना, प्रत्येकाला कॅरेक्टर रोल प्ले करताना म्हणजे अंशुमंदाचे रिॲक्शन किंवा शार्दूल सराफचे रिॲक्शन बघून आम्ही फुटलेलो आहोत. म्हणजे आम्ही खरंच लोटपोट व्हायचो, शूट करावे थांबवायचं, हसून घ्यायचं आणि मग पुढे जायचो. असं बराच वेळ झालेला आहे. सो आहे. आणि हाच आनंद जर रसिक हो तुम्हाला घ्यायचा असेल तर येत्या 5 जून 2026 पासून जवळपासच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका तुंबाडची मंजुळा. बरं सई, मला तुला विचारायचं आहे की कोणत्याही हॉरर सिनेमामध्ये ना एक असतं ठरलेलं, ती पांढरी साडी आणि अंधारात धावायचं. मला सांग, हे खरंच सिनेमामध्ये असं का दाखवतात की कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑलरेडी ऍड केलेलं असतं की हे असं करायचं, एकतरी सीन असं असणार आहे? पांढरी साडी आणि तुझ्याही कॅरेक्टरमध्ये एक ट्रेलरमध्ये एक तो शॉट आहे की तू पांढऱ्या साडीमध्ये आहेस आणि तू धावतेस अंधारात. मला असं वाटतं की हे पांढरी साडी हे खूप
सबस्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे कुठल्याही भूताचं, असं काही नसतं. आणि आमचा काही भयपट नाही आहे आणि पांढरी साडी पण नाही आहे. साडी आहे पण पांढरी नाही आहे. आणि मला असं वाटतं की हा एक फॅमिली एंटरटेनर आहे, कौटुंबिक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये सगळेच रस आहेत. म्हणजे जे रस आपल्याला 9 पेक्षा कधी कधी काही रस असतात जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, तेही तुम्हाला याच्यात दिसतील. आणि जसं तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की पांढरी साडी हे एक सबस्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे. ज्या माणसाने भूत ही कल्पना काढली त्याला पांढऱ्या साडीवर राग होता, म्हणून त्याने पांढऱ्या साडीत भूत येतं हेच रजिस्टर केलं. पांढऱ्या ड्रेसमध्ये माणूस दिसला असं कधीही मी ऐकलेलं नाही. स्त्रीच का भूत असते हाही मला पडलेला प्रश्न आहे. पुरुष का नसतो? ते पांढरं धोतरण पांढरा हे घालून माणूस तिथं उभा होता, मी इतका डचकलो अशी कधीही आपण ऐकिवातली गोष्ट नाही. पांढरी साडी घातलेली बाई त्या पुलावर येते, त्या पिंपळाखाली येते, त्या अजून फालण्या ठिकाणी येते. तर ज्याने भूत काढलं त्याला पांढऱ्या साडीवरचा राग हे याचं प्रमुख कारण असावं असं माझं मत आहे. बरं, आता मला वाटतं तुमच्याबरोबर ना आत्तापर्यंत खूप सारे इंटरव्ह्यूज झाले, सो आता सिनेमाबद्दलचे खूप तेच प्रश्न कदाचित झाले असतील, तर आपण थोडं काहीतरी वेगळं करूयात. माझ्याकडे एक छान रॅपिड फायर आहे. सो सेटवरती काय काय घडतं हे जाणून घेण्यात, म्हणजे पडद्यामागे काय मजा घडते हे जाणून घेण्यात प्रेक्षकांना काय उत्सुकता असते. तर माझ्याकडे असे काही प्रश्न आहेत आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची. ठीक, ओके. मला सांगा, शूट दरम्यान आज काहीतरी खोळं घडणार अशी वाईब कोणाकडून येत होती तुम्हाला सेटवर? काहीतरी खोळं करणार आज, काहीतरी मजा होणार असं काहीतरी एक वाईब कडून. मी सांगू, दररोज वाटायचं असं, कारण दररोज हे सगळेजण जे काही धुमाकूळ घालत होते ना, त्यामुळे मला दररोज वाटायचं की आज काहीतरी घडणार, आणि घडलेल्या पण आहेत गोष्टी. बरं, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, तुमच्यापैकी असं कोण आहे की बिंदास बोलतो पण माती खातो? बिंदास बोलतो पण माती खातो म्हणजे एखादी गोष्ट जर तेव्हा नसेल बोलायची तर ती पटकन बोलून जातो किंवा असं काय? म्हणजे तो पटकन इतकं बोलतो की तो शब्दच कळत नाही. आता तो गाळण उडाली हे फार वेगळं म्हणजे बोलतो तो, त्याचं आहे वैशिष्ट्य. कसं दादा? दादा एकदा दाखवा. अरे आता मला कॉन्शियस करायचं. मी मग अशी गाळण उडाली असं म्हटलं मी, हां. पण ठीक आहे असो. जर का एक तुमचं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणून एक ब्लूपर स्पेशल रील करायचं झालं तर त्याचा स्टार कोण होईल? आमच्यात कोणी ब्लूपर नाही टाकत. तुंबाडची मंजुळा ती स्टार आहे. मंजुळा ब्लूपर टाकणारी मंजुळा. सेटवरती कोणाचा फोन कायम लो बॅटरीवरती असायचा? तिकडे वायफाय काहीच नव्हतं, तिकडे रेंजच नव्हती. आणि मला असं वाटतं की आता जेवढे ऍक्टर्स इथे बसलेत ते शूटिंग करताना फोन बघत नाहीत. ओके. कोणताही सिनेमा म्हटला आणि त्यात जर का हॉरर कॉमेडी असेल तर ना एक्सप्रेशन्स खूप जास्त महत्त्वाचे असतात, कारण हवं तिथेच हसायचं असतं, हवं तिथेच घाबरायचं असतं आणि त्यात गल्लत होऊ शकते ते नाही झालं तर. तुम्हाला काय वाटतं ह्या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार म्हणून तुमचं एक मोस्ट एक्सपेन्सिव्ह एक्सप्रेशन कोणतं होतं? कावळ्याला हाका मारताना. कावळ्याला हाका मारताना प्रत्येकाचे क्लोज घेतले, त्यात जे काही सगळ्यांनी अभिनयाच्या जे काही दाखवले आहेत प्रत्येकाने. एक त्या कावळ्याला हाक मारतानाच्या कावळ्याला हाक मारण्याच्या प्रसंगात कसा झालाय? नाही त्यात मी नाहीये, त्यामुळे माझं एक्सप्रेशन वेगळं कुठं दिसतंय?
तुमच्यापैकी असं तुम्हाला काय वाटलं सेटवरती एक अशी व्यक्ती जी रिक्षा फिरवते ना सेटवरती खूप फुल धमाल असते की एक छोटंसं काही गोष्ट झाली घडली किंवा काही प्रँक झाला तर तो अख्ख्या सेटला कळतो. सो हे असं तुमच्यापैकी कोण होतं सेटवर किंवा कोण आहे असं वाटतं? गणेश पंडित. गणेश पंडित ओके. मला वाटलं नाही आता ते बोलतायत ना प्रत्येक ह्याच्यानंतर मला वाटलं पॉज घेतलाय आणि आता बोलतायत तुला अजून. प्रश्न पडेल गणेश पंडित कोण? तर ते जाणून घेण्यासाठी पहा. बरं, एक सीन जो तुम्हाला अनस्क्रिप्टेड वाटलं किंवा एक वाक्य अनस्क्रिप्टेड वाटतं तुम्हाला? काय अनस्क्रिप्टेड अनस्क्रिप्टेड वाटतं म्हणजे जे वाक्य? हां, जे खूप आहे. असं बोलून दिलं नाहीये यांनी. काय म्हणजे आपण काय चाललंय ते आहे ना आपलं ते इम्प्रोव्हायझेशनच आहे. अनस्क्रिप्टेड होतं ते. खूप आहे, भरपूर आहे असं काय. येस. सो इथे हा रॅपिड फायर टाइप्स गेम हा इथे संपलेला आहे आणि असं वाटतंय आपल्याला, हो. हो आणि सिनेमाबद्दल मी मुद्दाम फार काही नाही विचारलंय तुम्हाला कारण खूप बोलला आहात आणि आता ते बघण्यात जास्त मज्जा आहे. करेक्ट. आणि तो बघून जर मजा घ्यायची असेल तर येत्या 5 जून पासून महाराष्ट्रातील सर्व माईक. चित्रपटगृह ही 48 पात्र नेमकी करतात काय आणि तुंबाडची मंजुळा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी येत्या 5 जून 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन पहा सहकुटुंब सहमित्रपरिवार तुंबाडची मंजुळा. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.